नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। दुपारचे 3 वाजता आहेत। एक मोठी राजकीय घडामोड। राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे। राज्यामध्ये सरासरी 65.11% मतदानाची नोंद झाली आहे। या संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केलं। जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो असं आपण पाहिलं आहे। त्यामुळे आता ही मतदानाची टक्केवारी वाढली आहे, त्याचा महायुतीला नक्की फायदा होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय। महायुतीला वाढलेल्या या मतदानाच्या टक्केवारीचा नक्कीच फायदा होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। तर यावरती राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे, टक्केवारी वाढलेली आहे। आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा टक्केवारी वाढते त्याच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे। मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ असतो। प्राथमिक दृष्ट्या दिसतंय, कारण आम्ही पण आता बूथचे जे सर्टिफिकेट्स गोळा केलेले आहेत तर मी जवळपास 25-30 मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली आहे। मुख्यमंत्री पदावर पण चर्चा सुरू झाली। कुठली चर्चा नाही। आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू। पूरा विश्वास है कि महायुति फिर एक बार महाराष्ट्र में सरकार बनाकर महाराष्ट्र की जनता की सेवा करने का अवसर प्राप्त करेगी। और जिस प्रकार से ये पूरा इलेक्शन कंडक्ट हुआ है, मैं समझता हूँ कि लोगों ने प्रतिसाद अच्छा दिया है, लोगों ने वोटिंग बढ़ाकर की है। इस बार पोल परसेंटेज अगर आप देखोगे, वोटिंग परसेंट देखोगे तो वो बढ़ गया है। तो ये सकारात्मक चीज़ है और इसे लोकशाही के लिए और संविधान ने दिए हुए मैंडेट का पालन हो रहा है, ये अच्छी बात है।